नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 4 दॅट इज एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. सो एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या लेसनचा हा सेकंड पार्ट आहे. या आधीच्या फर्स्ट पार्टमध्ये आपण 2 टॉपिक्स कवर केले होते. दॅट वॉज इकोसिस्टीम अ रिव्ह्यू अँड एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम मीन्स रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम. सो नाव वी आर गोइंग टू सी एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. सो व्हॉट इज एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन? सो फर्स्ट ऑफ ऑल कॅन यू टेलमध्ये काही क्वेश्चन असेच आहेत, त्याआधी आपण पाहणार आहोत. पहिला आहे विच फॅक्टर्स अफेक्ट दी एन्व्हायरमेंट, म्हणजे एन्व्हायरमेंटवरती कुठले फॅक्टर्स परिणाम करतात. तर एन्व्हायरमेंटवरती आर्टिफिशियल फॅक्टर्स परिणाम करतात, म्हणजेच की मॅनमेड फॅक्टर्स. आर्टिफिशियल म्हणजे काय? मॅनमेड फॅक्टर्स. मग एन्व्हायरमेंट म्हणजे काय? नॅचरल आहे, एन्व्हायरमेंट नॅचरल आहे, त्याच्यावरती मॅनमेड फॅक्टर्स किंवा आर्टिफिशियल फॅक्टर्स अफेक्ट करत असतात. जसं की काही ठिकाणी आपण पाहतो की पोल्युशन होतं. ओके, सो पोल्युशन हे काय आहे? आर्टिफिशियल फॅक्टर आहे आणि या पोल्युशनमुळेच नॅचरल फॅक्टर्सवरती म्हणजेच एन्व्हायरमेंटवरती परिणाम होत असतो. सो नेक्स्ट आहे त्याच्यानंतर व्हॉट विल हॅपन इफ नंबर ऑफ कन्झ्युमर्स इन एन्व्हायरमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग ग्रॅज्युअली. जर कन्झ्युमर्सचा नंबर जर वाढत राहिला हळूहळू तर मग काय होणार आहे? तर जर कन्झ्युमर्सचा नंबर वाढत राहिला तर मग त्या ठिकाणी काय म्हणजे खाण्यासाठी काहीच उपलब्ध नसणार, कारण जर जास्त कन्झ्युमर्स झाले तर प्रोड्युसर्स तेवढेच राहणार आहेत, फक्त कन्झ्युमर्स वाढणार आहेत. मग जर कन्झ्युमर्स जास्त झाले तर प्रोड्युसर्सची संख्या कमी होईल आणि प्रोड्युसर्सची संख्या जर कमी झाली तर मग त्या ठिकाणी कन्झ्युमर्सला जगण्यासाठी काहीच साधन नसेल, मग कन्झ्युमर्स पण जगू नाही शकणार. तर अशा प्रकारे सगळं इकोसिस्टीम डिस्टर्ब होईल, इम्बॅलन्स निर्माण होईल इकोसिस्टीममध्ये. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ इंडस्ट्री एस्टॅब्लिश्ड ऑन रिव्हर बँक ऑन दी रिव्हर इकोसिस्टीम. जर आपण रिव्हर बँक्सवरती किंवा नदीवरती वगैरे जर इंडस्ट्री जर आपण निर्माण केल्या तर मग त्याचा रिव्हर इकोसिस्टीमवरती काय परिणाम होईल? रिव्हरमध्ये पण एक त्याची स्वतःची इकोसिस्टीम आहे, म्हणजे रिव्हरमध्ये पण फिश असतात, फ्रॉक्स असतात, तिथे पण एक इकोसिस्टीम आहे, ॲक्वेटिक इकोसिस्टीम आहे. मग त्याच्यावरती म्हणजे त्याच्या आजूबाजूला जर आपण इंडस्ट्रीज वगैरे निर्माण केल्या तर त्याच्यावरती काय परिणाम होईल? आता इंडस्ट्रीज निर्माण करणार याचा अर्थ त्या इंडस्ट्रीमध्ये काही वेगवेगळे पदार्थ बनवले जाणार आहेत, मग त्याच्यामधून एअर पोल्युशन होऊ शकतं. त्याचबरोबर इंडस्ट्रीमधून जे सिवेज वॉटर आहे, जे सांडपाणी आहे, जे डर्टी वॉटर आहे तर ते पण बाहेर सोडलं जाणार. आता रिव्हरच्या बाजूला जर ते इंडस्ट्री आहे तर ऑब्व्हियसली ते वॉटर रिव्हरमध्ये सोडलं जाणार आहे. मग त्याच्यामुळे ती जे पाणी आहे रिव्हरमधलं तर ते पोल्यूट होणार आहे आणि मग त्याच्यामुळे जर पोल्युशन इन्क्रीज झालं त्या पाण्यामध्ये तर मग त्याच्यामुळे ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम्स जे आहेत तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, म्हणजे ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम्सची हेल्थ किंवा लाईफ धोक्यात येऊ शकते. तर अशा प्रकारे पोल्युशनमुळे किंवा जर आपण इंडस्ट्रीज वगैरे एस्टॅब्लिश केल्या तर रिव्हर इकोसिस्टीममध्ये खूप साऱ्या घटना घडू शकतात, जसं की ते जे ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहणार नाही, ते कदाचित मरण पाहू शकतात. तर अशा प्रकारे इफेक्ट्स होऊ शकतात. नेक्स्ट आहे when some natural factors of environment and some artificial polluted factors harm the environment, it creates imbalance between various factors of the environment and ultimately affects the existence of biotic factors. म्हणजे जेव्हा when some नॅचरल फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट, जेव्हा एन्व्हायरमेंटमध्ये असलेले नॅचरल फॅक्टर्स जे आहेत आणि काही आर्टिफिशियल फॅक्टर्स जेव्हा त्यांना पोल्यूट करतात किंवा पोल्युशन क्रिएट करतात एन्व्हायरमेंटमध्ये, तर तेव्हा त्याच्यामुळे त्याचा परिणाम दोघांवरती पण होतो, एन्व्हायरमेंटवरती पण होतो आणि इनडायरेक्टली तो परिणाम बायोटिक फॅक्टर्सवरती पण होत असतो. म्हणजे याचा अर्थ एन्व्हायरमेंटमध्ये जे बॅलन्स असतो तर तो बॅलन्स बिघडू शकतो, पर्यावरणाचा समतोल बिघडू शकतो. त्याच्यानंतर या ठिकाणी एक चार्ट आहे, महत्त्वाचं आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट, कुठल्या प्रकारचे फॅक्टर्स असतात? नॅचरल फॅक्टर्स असतात आणि मॅनमेड फॅक्टर्स असतात. मग नॅचरल फॅक्टर्समध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे अर्थक्वेक, म्हणजे जेव्हा एखादा डिझास्टर येतो तर डिझास्टरमुळे पण म्हणजे डिझास्टर हे नॅचरल फॅक्टर आहे, मग डिझास्टरमुळे पण एन्व्हायरमेंटला हानी पोहोचते. मग अर्थक्वेक आहे, फ्लड आहे, व्हॉल्कॅनिक इरप्शन आहे, फॉरेस्ट फायर आहे, ड्रॉट आहे, एक्सेट्रा, यांसारखे काही नॅचरल फॅक्टर्स आहेत. मग मॅनमेड फॅक्टर्स कोणते आहेत? अर्बनायझेशन आहे, म्हणजे शहरीकरण आहे, डिफॉरेस्टेशन म्हणजे वृक्षतोड करणे, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, लँड पोल्युशन, त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स येईल, इंडस्ट्रियलायझेशन येईल. तर अशा प्रकारे मॅनमेड फॅक्टर्स. नेक्स्ट, द अर्थ इज सफिशियंट टू सॅटिस्फाय एव्हरीवन्स नीड बट नॉट द ग्रीड, सेड बाय महात्मा गांधी.
महात्मा गांधी यांनी सांगितलेलं होतं की अर्थ जी आहे तर अर्थ प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची गरज भागवण्याइतपत पुरेशी आहे, परंतु प्रत्येकाचा स्वार्थ भागवण्याइतपत अर्थ काम करू शकत नाही. म्हणजे अर्थमध्ये जे काही घटक आहेत तर ते सर्वांच्या गरजा भागवू शकतात, मात्र सगळ्यांचा स्वार्थ नाही भागवू शकत. अशा प्रकारे महात्मा गांधी यांनी सांगितलेलं होतं. At present, many environmental problems have been arisen due to effect of various natural and artificial factors on the earth. आजच्या काळामध्ये एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम्स खूप निर्माण झालेले आहेत, का तर नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टर्समुळे. सो एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज वन ऑफ दोज मेन फॅक्टर्स. आणि एन्व्हायरमेंट पोल्युशन, पर्यावरणाचं पोल्युशन हे या सगळ्या फॅक्टर्समधला मेन घटक आहे. जनरली कंटॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल इज इट्स पोल्युशन. म्हणजे जनरली कुठल्या पण मटेरियलचं कंटॅमिनेशन करणं, कुठल्या पण मटेरियल घाण करणं याला आपण पोल्युशन असं म्हणतो. सो अननेसेसरी अँड अनएक्सेप्टेबल चेंज इन दी सराउंडिंग एन्व्हायरमेंट ड्यू टू नॅचरल इव्हेंट्स और ह्युमन ॲक्टिव्हिटीज इज कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंटल पोल्युशन. मग एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणजे काय? अननेसेसरी म्हणजे गरजेचे नसणारे, अनएक्सेप्टेबल म्हणजे काय? एक्सेप्ट करता येणार नाही असे, म्हणजे स्वीकारता येणार नाहीत असे चेंजेस जे एन्व्हायरमेंटमध्ये होतात, जे सराउंडिंगमध्ये होतात. का तर काही नैसर्गिक घटनांमुळे किंवा मानवाच्या कृत्यामुळे, तर त्याला आपण एन्व्हायरमेंटल पोल्युशन असं म्हणतो. म्हणजे ज्या गोष्टी गरजेच्या नाही आहेत, त्याचबरोबर ज्या आपण एक्सेप्ट करू शकत नाही, किंवा ज्या असे काही बदल जे आपण एक्सेप्ट नाही करू शकत, जे पर्यावरण एक्सेप्ट नाही करू शकत, तर असे पर्यावरणामध्ये काही बदल घडतात. कशामुळे? एकतर नॅचरल फॅक्टर्समुळे आणि त्याचबरोबर माणसांच्या काही कृत्यांमुळे किंवा ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे. त्याला आपण एन्व्हायरमेंटल पोल्युशन असं म्हणतो. दॅट इज डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट चेंजेस इन फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ एअर, वॉटर अँड सॉईल विच विल बी हार्मफुल टू ह्युमन अँड अदर लिव्हिंग बींग्स इज एन्व्हायरमेंटल पोल्युशन. मग एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणजे काय? तर डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट चेंजेस म्हणजे डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट चेंजेस जे की फिजिकल फॅक्टर्स, केमिकल फॅक्टर्स किंवा बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ एअर, वॉटर आणि सॉईल. एअर, वॉटर आणि सॉईल यांचे बायोलॉजिकल फॅक्टर्स विच विल बी हार्मफुल टू ह्युमन अँड अदर लिव्हिंग बींग्स इज एन्व्हायरमेंटल पोल्युशन. अशा काही ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्या ह्युमॅनसाठी पण हार्मफुल आहेत, त्याचबरोबर त्या लिव्हिंग वर्ल्डसाठी पण, लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी पण हार्मफुल आहेत. त्याला आपण एन्व्हायरमेंटल पोल्युशन असं म्हणतो. सो व्हेरियस रिझन्स लाईक पॉप्युलेशन एक्सप्लोजन, खूप सारी कारणं आहेत जसे की पॉप्युलेशनचा भस्म, काय आपण त्याला म्हणतो की लोकसंख्येचा भस्मासूर, तर त्याप्रमाणे काहीतरी. फास्ट इंडस्ट्रियलायझेशन, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शहरीकरण घडणं किंवा औद्योगिकरण होणं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण होणं. त्याच्यानंतर पुढे आहे अँड इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा खूप वापर करणं, अमर्याद वापर करणं. डिफॉरेस्टेशन, वृक्षतोड करणं. आणि अनप्लॅन्ड अर्बनायझेशन म्हणजे नियोजन न करता केलेलं नागरीकरण किंवा शहरीकरण. ह्या सगळ्या गोष्टी एन्व्हायरमेंटल पोल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्येत होणारी वाढ. त्याच्यानंतर कॅन यू रिकॉल विच आर द टाईप्स ऑफ पोल्युशन. पोल्युशनचे टाईप्स कोणते कोणते आहेत? कुठल्या प्रकारचे पोल्युशन असतात? सॉईल पोल्युशन असतं, लँड पोल्युशन असतं, वॉटर पोल्युशन असतं, एअर पोल्युशन असतं, त्याचबरोबर नॉईज पोल्युशन असतं. तर हे सगळे पोल्युशनचे वेगवेगळे टाईप्स आहेत. व्हॉट डू वी मीन बाय नॅचरल अँड आर्टिफिशियल पोल्युशन. नॅचरल आणि आर्टिफिशियल पोल्युशन म्हणजे काय? आता नॅचरल पोल्युशन म्हणजे काय की जे नेचरमुळे निर्माण होतं, नॅचरल रिसोर्सेसमुळे निर्माण होतं, नॅचरल प्रोसेसेसमुळे निर्माण होतं, ते नॅचरल पोल्युशन. मग नेचरकडून कसं काय पोल्युशन होऊ शकतं? तर जेव्हा व्हॉल्कॅनिक इरप्शन होतं, तर व्हॉल्कॅनिक इरप्शन होत असताना लावा बाहेर पडतो, त्यासोबतच काही गॅसेस बाहेर पडतात आणि हे गॅसेस जेव्हा आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरतात तर तेव्हा त्याच्यामुळे पण एअर पोल्यूट होते. मग अशा प्रकारे त्याचबरोबर अर्थक्वेकमुळे पण अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये धूळ पसरली जाते, त्याच्यामुळे पण एअर पोल्युशन होतं. तर अशा पद्धतीने काही नॅचरल प्रोसेसेसमुळे किंवा काही नॅचरल इव्हेंट्समुळे एअर पोल्युशन होतं, त्याला आपण नॅचरल पोल्युशन असं म्हणतो. आणि आर्टिफिशियल पोल्युशन म्हणजे काय की जे मॅनमेड ॲक्टिव्हिटीजपासून तयार होतं ते पोल्युशन, ह्युमन ॲक्टिव्हिटीजपासून. जसं की आता आपण इंडस्ट्रीज निर्माण केलेल्या आहेत, तर इंडस्ट्रीजमधून बाहेर पडणारा जो सगळा धूर असणार आहे तर त्याच्यामुळे जे पोल्युशन होणार आहे ते मॅनमेड पोल्युशन असणार आहे. त्याचबरोबर जे आपण सांडपाणी वगैरे सोडतो, नदीमध्ये वगैरे सोडतो असंच डायरेक्टली काही त्याच्यावरची प्रक्रिया न करता, तर त्याच्यामुळे जे पोल्युशन होतं दॅट इज मॅनमेड पोल्युशन. तर अशा प्रकारे पोल्युशनचे मॅनमेड पोल्युशन्स आणि आर्टिफिशियल पोल्युशन्स
आर्टिफिशियल पोल्युशन्स किंवा मॅनमेड पोल्युशन्स आणि नॅचरल पोल्युशन असे टाईप आहेत. मग याच्यामध्येच काही सब टाईप्स पडतात, जसे की एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन वगैरे वगैरे. सो पोल्युशन इज अ ब्रॉड कॉन्सेप्ट. पोल्युशन ही खूप मोठी ब्रॉड कॉन्सेप्ट आहे. व्हेरियस टाईप्स ऑफ पोल्युशन्स लाईक दॅट ऑफ एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, साऊंड पोल्युशन, सॉईल पोल्युशन, थर्मल म्हणजे काय, हीट पोल्युशन, खूप मोठ्या प्रमाणामध्ये हीट जनरेट होणं. नेक्स्ट आहे लाईट पोल्युशन आणि त्याच्यानंतर आहे ऑकर्स अराउंड अस. तर अशा प्रकारचे बरेचसे पोल्युशन्स आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये घडून येत असतात. अल्टिमेट ॲडवर्स इफेक्ट ऑफ ऑल दिस इज ऑन एक्झिस्टन्स ऑफ ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि मग या सगळ्या पोल्युशन्सचा ॲडवर्स इफेक्ट आपल्या ह्युमॅन बिंग्सच्या अस्तित्वावर होतो, त्याचबरोबर इतर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यावरती पण होतो. अँड आउट ऑफ दिस आणि याच्या पलीकडे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हॅज बिकम द नीड ऑफ अवर. आणि याच्यामुळेच एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन म्हणजे एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करणं, आपल्या एन्व्हायरमेंटचं संवर्धन करणं ही आज काळाची गरज बनत चाललेली आहे. का तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोल्युशन आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये असे जे घटक आहेत जे पर्यावरणाला किंवा मानवाला किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती हानी करत असतात. आणि जर असं चालू राहिलं तर एक दिवस या सगळ्याचं एक्झिस्टन्स नाही असं होईल. त्याच्यामुळे एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन करणं किंवा पर्यावरणाचं संवर्धन करणं गरजेचं आहे. आज ते काळाची गरज बनलेलं आहे. सो या ठिकाणी एक आपल्याला पिक्चर दाखवलेला आहे ज्याच्यामध्ये आहे फॉग अँड पोल्युशन इन सिटी. जसं की तुम्ही पाहत होता की मागच्या काही महिन्यांमध्ये दिल्लीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोल्युशन निर्माण झालं होतं, त्याच्यामुळे तेथील लोकांना खूप काही प्रॉब्लेम्सला सफर करावं लागत होतं. तर अशाच प्रकारे फॉग म्हणजे काही धुकं आणि एअर पोल्युशन, तर हे सगळे प्रॉब्लेम्स सिटीजमध्ये आजकाल निर्माण होत आहेत. नेक्स्ट आहे कंप्लीट द चार्ट. वॉटर पोल्युशन अँड सॉईल पोल्युशन इन डिटेल इन अर्लियर क्लासेस. बेस्ड ऑन दॅट कंप्लीट दी फॉलोविंग चार्ट. पहिला आहे कंपोनंट्स. एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, सॉईल पोल्युशन आहे. मग कंपोनंट्समध्ये आपल्याला गॅसेस दिलेले आहेत, जसे की आहे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, हायड्रोकार्बन्स, सल्फर, त्याचबरोबर NOx आहे, हायड्रोजन सल्फाइड्स आहे, एक्सेट्रा. ओके. सो हे सगळे गॅस आहेत. सॉलिड पार्टिकल्स काय आहेत, डस्ट आहे, ॲश म्हणजे राख आहे, कार्बन आहे, लीड आहे, ॲब्सिस्टोन्स आहेत, एक्सेट्रा. सो वॉटर पोल्युशनमध्ये काय येऊ शकतं, जसे की केमिकल्स आजकाल सोडले जातात, सांडपाणी सोडलं जातं, सिवेज वॉटर आहे, जे सिवेज वॉटर आहे किंवा जे काही केमिकलयुक्त वॉटर आहे ते डायरेक्ट सोडलं जातं. सो त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती वॉटर पोल्युशन होतं. त्याचबरोबर प्लास्टिक आहे, म्हणजे प्लास्टिक टाकलं जातं पाण्यामध्ये, त्याच्यामुळे वॉटर पोल्युशन होतं. त्याच्यानंतर आहे सॉईल पोल्युशन. सॉईल पोल्युशन कशामुळे होतं, तर व्हेरियस ह्याच्यामध्ये पण प्लास्टिकच येऊ शकतं, कारण प्लास्टिक सॉईलमध्ये जेव्हा जाणार तर तेव्हा त्याच्यामुळे सॉईलची फर्टिलिटी डिक्रीज होते. सो त्याच्यामुळे या ठिकाणी पण प्लास्टिक येऊ शकतं. त्याचबरोबर थर्मोकोल येऊ शकतं. वॉटर पोल्युशनमध्ये पण थर्मोकोल येऊ शकतं. अजून केमिकल फर्टिलायझर्स वापरले जातात त्याच्यामुळे पण सॉईल पोल्युशन होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सोर्समध्ये एअर पोल्युशनमध्ये आपल्याला काही दिलेलं नाही आहे. वॉटर पोल्युशन आधी आपण पाहूया आणि मग एअर पोल्युशन पाहूया. वॉटर पोल्युशन आहे इंडस्ट्रीयल वेस्टमुळे वॉटर पोल्युशन होतं, जसं की आपण पाहिलं केमिकल्स वगैरे सोडले जातात. डोमेस्टिक वेस्ट आहे, सिवेज आहे, केमिकल्स डिस्चार्ज्ड फ्रॉम इंडस्ट्रीज आहे, पेस्टिसाइड्स यूज्ड इन ॲग्रिकल्चर. तर हे सगळं याच्यामुळे वॉटर पोल्युशन होतं. मग एअर पोल्युशनमध्ये सोर्सेस काय येतील, तर सेम येणार आहे केमिकल्स जे इंडस्ट्रीजमधून सोडले जातात, इंडस्ट्रीयल वेस्ट येणार आहे, केमिकल्स डिस्चार्ज्ड फ्रॉम इंडस्ट्रीज येणार आहे. त्याचबरोबर जसं की एअरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गॅसेस सोडले जातात, तर ते गॅसेस डिस्चार्ज फ्रॉम इंडस्ट्रीज असं पण येऊ शकतं. त्याच्यानंतर सॉईल पोल्युशनमध्ये काय येणार आहे, तर वेस्ट मटेरियल्स जे आहेत ते जे की सॉईलमध्ये ते डिग्रेड नाही होऊ शकत, तरी पण ते सॉईलमध्ये टाकले जातात, त्याच्यावरती काहीच प्रक्रिया न करता वेस्ट, तर त्याच्यामुळे पोल्युशन होतं. नेक्स्ट आहे ॲग्रिकल्चरसाठी जे पेस्टिसाइड्स वापरले जातात जे की सॉईलसाठी हार्मफुल असतात, तर अशा प्रकारे काही गोष्टींमुळे सॉईल पोल्युशन होऊ शकतं. नेक्स्ट आहे इफेक्ट. मग आता याचा इफेक्ट काय होतो, सॉईल पोल्युशनमध्ये इफेक्ट सांगितलेला आहे की या सगळ्या गोष्टींमुळे सॉईलवरती काय परिणाम होतो, तर सॉईल इरोजन होतं, जमिनीची धूप होते, रिटार्डेड ग्रोथ ऑफ प्लांट्स और क्रॉप्स, प्लांट्सची आणि क्रॉप्सची ग्रोथ थांबते, म्हणजे ते वाढत नाहीत. न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन्स राहत नाहीत सॉईलमध्ये, काही सगळे न्यूट्रिशन्स निघतात, म्हणजेच ती जी माती आहे तर ती नापीक होते. सो वॉटर पोल्युशनमुळे काय इफेक्ट होतील, वॉटर पोल्युशनमुळे जे एक्वेटिक ॲनिमल्स आहेत ते त्यांचं आयुष्यमान कमी होईल. त्याचबरोबर खूप साऱ्या प्रकारचे डिसीजेस स्प्रेड होतील, जे की
पाण्यामधून डिसीजेस स्प्रेड होतील जे की ह्युमॅनसाठी पण हार्मफुल आहे आणि लिव्हिंग वर्ल्डसाठी पण हार्मफुल आहे. नेक्स्ट आहे एअर पोल्युशनमुळे काय इफेक्ट होईल. एअर पोल्युशनमुळे आपल्याला रेस्पिरेटरी ट्रॅकचे वेगवेगळे आजार होतील. त्याचबरोबर ते सगळे आजार सगळीकडे पसरतील. त्याच्यानंतर याचा परिणाम प्लांट्सवरती पण होणार आहे, कारण एअर पोल्युशनचा इफेक्ट प्लांट्सवरती पण होतो, त्यांची पण वाढ खुंटणार. त्याचबरोबर ॲसिड रेन्स, आपलं जे क्लायमेट आहे त्याच्यामध्ये चेंज होणार. तर या सगळ्या गोष्टी एअर पोल्युशनमुळे होतील. नेक्स्ट आहे कंट्रोल मेजर्स. मग हे सगळं कंट्रोल करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, एअर पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी काय केलं पाहिजे. तर इंडस्ट्रीज अशा ठिकाणी एकतर बांधल्या पाहिजेत की ज्या ठिकाणी कुठेही रेसिडेन्शियल एरिया नाही आहे किंवा याच्या आजूबाजूला कुठेही लिव्हिंग वर्ल्ड असं काही नाही आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नाही आहेत. त्याचबरोबर प्रॉपर प्लॅन करूनच ते जे गॅस आहे इंडस्ट्रीजमधला तर तो बाहेर टाकला पाहिजे. जसे की चिमनीजचा वगैरे वापर केला जाऊ शकतो किंवा त्यांची जी मेथड आहे गॅस बाहेर सोडण्याची तर ती चेंज केली जाऊ शकते. नेक्स्ट आहे वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशनमध्ये जेव्हा पण डर्टी वॉटर इंडस्ट्रीजमधलं रिव्हर्समध्ये वगैरे सोडणार तर ते प्युरिफाय केलं पाहिजे. ॲटलिस्ट एवढं तरी प्युरिफाय केलं पाहिजे की त्याच्यामुळे ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम्सला काही हार्म नाही होणार. आणि जे टॉक्झिक केमिकल्स वगैरे आहेत तर ते पण त्यांची जे ॲक्शन आहे किंवा त्यांचा जो इफेक्ट आहे किंवा जे रिॲक्शन ते करू शकतात तर ते रिॲक्शनचा एक रेट कमी करून मग ते पाणी सोडणार. तर असं काही उपाययोजना करायला पाहिजेत. नेक्स्ट आहे सॉईल पोल्युशन. तर सॉईल पोल्युशनमध्ये काय होणार की आपण कचरा टाकतो जमिनीवरती वगैरे, त्याच्यामुळे सॉईल पोल्युशन होतं. मग ते कचरा न टाकता किंवा सॉलिड वेस्टचं प्रॉपर मॅनेजमेंट केलं पाहिजे आणि कचऱ्याचं रिसायकलिंग केलं पाहिजे, रियूज केला पाहिजे आणि मगच तो टाकला पाहिजे. किंवा जे आपण केमिकल फर्टिलायझर्स वापरतो तर केमिकल फर्टिलायझर्स न वापरता त्याच्याऐवजी ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स वगैरे वापरायला पाहिजे किंवा जे नॅचरल फर्टिलायझर्स आहेत, जे बायो फर्टिलायझर्स वगैरे आहेत तर ते वापरायला पाहिजे. सो नेक्स्ट डू यू नो. नेक्स्ट आता आपल्याला दिलेलं आहे डू यू नो, जे की येलो बॉक्समध्ये आहे, तुमच्या स्क्रीनसमोर आहेच. तर ते आता आपण पाहूया. रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन. आता रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, जे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत त्यांच्यामार्फत जे पोल्युशन होतं दॅट इज कॉल्ड एज रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन. मग रेडिओ ॲक्टिव्ह कोणते एलिमेंट्स आहेत, तर जसं की युरॅनियम आहे. तर असे जे काही एलिमेंट्स आहेत त्याच्यापासून रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन होत असतं. सो रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन कॅन ऑकर ड्यू टू 2 रिझन्स ॲज नॅचरल अँड आर्टिफिशियल. आता याच्यामध्ये पण नॅचरल होऊ शकतं. मग नॅचरल कसं काय, तर जे UV रेडिएशन्स आहेत, UV म्हणजे काय अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत, अँड IR रेडिएशन्स आर नॅचरल रेडिएशन्स. मग UV म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन आणि IR रेडिएशन्स जे आहेत तर हे नॅचरल रेडिएशन्स आहेत, कारण UV रेडिएशन म्हणजे काय सनकडून जे अल्ट्राव्हायोलेट रेज येतात तर ते. मग याच्यामुळे पण रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन होऊ शकतं. त्याचबरोबर त्याचबरोबर जे तुम्ही एक्सरे मशीन पाहिलं असेल तर एक्सरेज जे आहेत, त्याचबरोबर रेडिएशन्स फ्रॉम ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स. ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स म्हणजे काय की जे असे एनर्जी प्लांट्स किंवा असे प्लांट्स की ज्याच्यामधून ॲटॉमिक एनर्जीचं कन्व्हर्जन केलं जातं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये, जे की आपण 5th लेसनमध्ये पुढे शिकणार आहोतच. सो ॲटॉमिक एनर्जी प्लांट्समधून सपोज की ॲटॉमिक एनर्जी प्लांट्समध्ये जर एखादा ॲक्सिडेंट झाला तर ते जे रेज आहेत तर ते आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरले जातात आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन होतं. आर्टिफिशियल रेडिएशन्स म्हणजे एक्सरेज किंवा जे रेडिएशन्स ॲटॉमिक एनर्जी पॉवर प्लांट्समधून निघतात तर ते आर्टिफिशियल रेडिएशन्स आहेत. केर्नोबिल, विंड स्केल अँड दी 3 miles आयलँड मिशॅप्स आर दी मेजर मिशॅप्स ऑफ दी वर्ल्ड टिल प्रेझेंट. मग या ठिकाणी ॲटॉमिक एनर्जी प्लांट्समधून जे रेडिएशन्स बाहेर आले होते त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट झाला होता आणि हे जे उदाहरणं आहेत ही खूप मेजर ॲक्सिडेंट झाला होता त्याची उदाहरणं आहेत. थाउजंड्स ऑफ पीपल हॅव बीन अफेक्टेड फॉर लाँग टर्म ड्यू टू दिस ॲक्सिडेंट्स. आणि रेडिओ ॲक्टिव्ह रेज जेव्हा बाहेर पडतात तर त्याचा परिणाम खूप दीर्घकाळ राहतो मानवाच्या शरीरावर किंवा सराउंडिंगमध्ये आणि लाँग टर्म इफेक्ट यामुळे मानवावरती किंवा आजूबाजूच्या सराउंडिंगवरती झालेला होता. सम ऑफ द इफेक्ट्स ऑफ रेडिएशन्स आर ॲज फॉलोज. मग रेडिएशन्समुळे नेमके काय परिणाम होतात, तर कॅन्सरस अल्सरेशन ऑकर्स ड्यू टू हायर रेडिएशन्स ऑफ एक्सरेजचे जे रेडिएशन्स असतात त्याचा जर खूप जास्त मारा आपल्या बॉडीवरती केला तर त्याच्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, म्हणजे कॅन्सरस अल्सरेशन होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. टिश्यूज इन दी बॉडी आर डिस्ट्रॉयड. आणि आपल्या बॉडीमध्ये जे टिश्यूज आहेत, माहिती आहे ना आपली बॉडी सेल्सपासून बनलेली आहे. सेल्सचा ग्रुप म्हणजे सेम ओरिजिन सेम फंक्शन असणाऱ्या सेल्सचा ग्रुप म्हणजे टिश्यू. सो टिश्यूज जे आहेत आपल्या बॉडीमध्ये ते डिस्ट्रॉय होऊ शकतात. जेनेटिक चेंजेस ऑकर होऊ शकतात, म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये सपोज की एखादी प्रेग्नेंट वुमन असेल तर तिच्या
जर तिच्यावरती जर रेडिएशनचा मारा झाला तर तिचे जे जीन्स आहेत तर त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. मग त्याच्यापासून ॲबनॉर्मल बेबी जन्माला येऊ शकतं किंवा असं बेबी की याच्यामध्ये काहीतरी जेनेटिक डिसिजेस आहेत असं बेबी जन्माला येऊ शकतं. किंवा जे प्रेग्नंट वुमन नसेल आणि इतर वुमन्स असतील किंवा इतर मेन्स असतील त्यांच्यामध्ये पण जेनेटिक चेंजेस घडून येऊ शकतात. विजन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड आणि त्याचा परिणाम आपल्या दृष्टीवरती होतो म्हणजे आपल्या डोळ्यावरती होतो. तर अशा प्रकारे हे आहेत रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशनबद्दल माहिती. त्याच्यानंतर आहे नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, पर्यावरण संवर्धनाची गरज. का निर्माण झालेली आहे पर्यावरण संवर्धनाची गरज? तर आजकाल जे अर्बनायझेशन होते, जे इंडस्ट्रियलायझेशन होते, पॉप्युलेशन एक्सप्लोजन आहे, पोल्युशन आहे, तर या सगळ्यामुळे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची गरज निर्माण झालेली आहे. त्यानंतर आहे यूज युअर ब्रेन पॉवर. वाय इज इट सेड दॅट पोल्युशन कंट्रोल इज इम्पॉर्टंट. पोल्युशन कंट्रोल गरजेचं आहे असं का म्हटलं जातं? असं का म्हटलं जातं तर पोल्युशन खूप वाढत आहे आणि पोल्युशन्समुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण एन्व्हायरमेंटवरती, लिव्हिंग वर्ल्डवरती परिणाम होत आहे. असं जर परिणाम होत राहिला पोल्युशनमुळे तर कदाचित इकोसिस्टीमवरती परिणाम होऊ शकतो. इकोसिस्टीममधले जे फॅक्टर्स आहेत, जे कंपोनंट्स आहेत त्यांच्यावरती परिणाम होऊ शकतो. इकोसिस्टीममध्ये इम्बॅलन्स निर्माण होऊ शकतो आणि कदाचित पुढे मग पृथ्वीवरती इकोसिस्टीम राहणार नाहीत अशी एक सिच्युएशन येऊ शकते. त्याच्यामुळे पोल्युशन कंट्रोल करणं गरजेचं आहे. नेक्स्ट, नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. जनरल पब्लिक इज नॉट अवेअर अबाउट द रूल्स ऑफ एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. जे जनरल पब्लिक आहे तर त्यांना एन्व्हायरमेंट संवर्धन केलं पाहिजे, पर्यावरणाचं संवर्धन केलं पाहिजे याच्याबाबत ते जागृत नाही आहेत. देअर शुड बी लार्ज स्केल पार्टिसिपेशन ऑफ द पीपल इन एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. मग एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनमध्ये, पर्यावरणाच्या व्यवस्थापनामध्ये लोकांचं खूप पार्टिसिपेशन असणं महत्त्वाचं आहे. कारण जर पर्यावरणाचं संवर्धन करायचं असेल तर ते लोकच करू शकतात. मग जेवढी जास्त लोक जागरूक असतील या गोष्टीबाबत तेवढं जास्त प्रमाणामध्ये पर्यावरणाचं संवर्धन केलं जाईल, जास्त फास्ट पर्यावरणाचं संवर्धन केलं जाईल आणि पॉप्युलेशन कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. इट विल बी पॉसिबल टू आन्सर द एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स ओनली इफ एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन कन्झर्वेशन बिकम्स ॲन इफेक्टिव्ह पब्लिक मुवमेंट. मग जर आपल्याला एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स कमी करायचे असतील तर एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन आपण केलं पाहिजे. फॉर दिस पर्पज, या पर्पजसाठी व्हॅल्यूज लाईक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड अफेक्शन टुवर्ड्स एन्व्हायरमेंट, नॉलेज अबाउट इट एक्सेट्रा. आणि मग हे सगळं करण्यासाठी किंवा एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता आहे. ते म्हणजे आपल्यामध्ये व्हॅल्यूज असल्या पाहिजे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असला पाहिजे पर्यावरणाकडे बघण्याचा. पर्यावरणाकडे बघण्यासाठी आपल्याकडे म्हणजे आपण पर्यावरणाकडे स्नेहाने बघितलं पाहिजे. आपल्याकडे पर्यावरणाबद्दल नॉलेज असायला पाहिजे, एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनबद्दल नॉलेज असायला पाहिजे एक्सेट्रा. शुड बी इन्क्लुडेड अमंग द चिल्ड्रन सिन्स देअर चाइल्डहूड. मग लहानपणापासूनच मुलांच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी रुजवल्या पाहिजेत. पर्यावरणाबद्दल प्रेम त्यांच्या मनामध्ये निर्माण करायला पाहिजे. त्यांच्यामध्ये पर्यावरणाबद्दल एक चांगला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड निर्माण करायला पाहिजे. पर्यावरणाचं नॉलेज त्यांना द्यायला पाहिजे की पर्यावरण आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे, पर्यावरणाशिवाय आपण जगू नाही शकत वगैरे वगैरे. तर हे सगळं लहान मुलांना त्यांच्या चाइल्डहूडपासूनच जर दिलं तर नक्कीच पुढचं भारताचं भविष्य किंवा जगाचं भविष्य हे एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनकडे जास्त झुकलेलं असेल. This will help to make the future generation more aware about environmental conservation and protection. मग आजकालच्या लोकांना एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन किंवा एन्व्हायरमेंटबद्दल अवेअरनेस त्यांच्या मनामध्ये नाही आहे. पण जर आपण लहान मुलांना लहानपणापासूनच जर एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनबद्दल, एन्व्हायरमेंटबद्दल जर अवेअर केलं तर मग पुढची जी फ्युचर जनरेशन आहे तर त्यांच्यामध्ये एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन आणि प्रोटेक्शनबद्दल जागृती निर्माण झालेली असेल. ॲज टू अचीव दिस, आणि हेच अचीव करण्यासाठी, हेच मिळवण्यासाठी इट इज नेसेसरी टू इन्क्रीज दी अवेअरनेस थ्रू एज्युकेशन. मग हा टॉपिक आपल्याला का दिलेला आहे एन्व्हायरमेंट मॅनेजमेंटचा? तर आजची भारताची जी पिढी आहे तर हिच्या मनामध्ये जर आपण एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनबद्दल जर रुजवलं तर नक्कीच पुढे होऊन आपण पण एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन करू. आणि मग त्यासाठीच आपल्याला हा चॅप्टर याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे की याच्यामुळेच एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनबद्दलचा अवेअरनेस वाढेल. त्याच्यानंतर आहे टुडे ऑल द डेव्हलपिंग अँड अंडर डेव्हलप्ड कंट्रीज हॅव ॲक्सेप्टेड द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. मग आपला भारत देश हा सध्या विकसनशील आहे. काही डेव्हलप्ड कंट्रीज आहेत जसं की USA वगैरे असेल, काही अनडेव्हलप्ड कंट्रीज अंडर डेव्हलप्ड आहेत म्हणजे अजून विकसित होत आहेत, अविकसित आहेत. तर या सगळ्या कंट्रीजने एन्व्हायरमेंटचं रक्षण करण्याची जबाबदारी उचललेली आहे अँड देअर एफर्ट्स आर इन दॅट डायरेक्शन, आणि ते त्याच दिशेने प्रयत्न पण करीत आहेत.
they have defined the future plans about environmental protection and have constitute the necessary laws. आणि मग त्यांनी एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन करण्यासाठी काही लॉज तयार केलेले आहेत, जसं की प्राण्यांचं रक्षण केलं पाहिजे, प्राण्यांची शिकार नाही केली पाहिजे, शिकार केली तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाते, विनाकारण वृक्षतोड नाही केली गेली पाहिजे वगैरे वगैरे. सो अशा पद्धतीने काही लॉज वगैरे करण्यात आलेले आहेत. अ पीप इन टू दी हिस्ट्री. जर आपण हिस्ट्रीमध्ये डोकावूया. In 1972, United Nations Environment Program (UNEP) has been established in a conference arranged on human and environment in which environmental problems were discussed. एक कॉन्फरन्स अरेंज केली होती 1972मध्ये युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामने, आणि त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटशी निगडीत जे प्रॉब्लेम्स आहेत तर त्याच्याबद्दल चर्चा केली गेली होती. आफ्टरवर्ड्स इन इंडिया, त्याच्यानंतर इंडियामध्ये अ सेपरेट एन्व्हायरमेंटल डिपार्टमेंट हॅज बीन एस्टॅब्लिश्ड इवन थ्रू आफ्टर डिस्कशन ऑन एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स. मग त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये पण एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंटसाठी एक वेगळी समिती स्थापन करण्यात आली होती, एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्सवरती डिस्कशन करण्यासाठी, चर्चा वगैरे करण्यासाठी. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट इज इन्वॉल्ड इन प्लॅनिंग. आणि मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आणि मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्टचा या प्लॅनिंगमध्ये समावेश होता. त्याचबरोबर त्यांनी प्लॅनिंग करायला पाहिजे एन्व्हायरमेंट मॅनेजमेंटबद्दल, इंडक्टिंग अँड इन्क्रीजिंग अवेअरनेस अबाउट एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट थ्रू व्हेरियस प्रोग्राम्स सिन्स 1985. मग 1985पासून लोकांच्या मनामध्ये पण एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनबद्दल, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनबद्दल जागृती निर्माण व्हायला पाहिजे, यासाठी ते लोक कार्य करत आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, इथे पण आपल्याला एक चार्ट दिलेला आहे की नाव डेज वी आर ऑब्झर्विंग दी एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. आजच्या काळामध्ये आपण पर्यावरणाचं डिग्रेडेशन होत आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे असं पाहतो प्रत्येक ठिकाणी, एव्हरीवेअर. कम्प्लीट दी फ्लो चार्ट गिवन बिसाइड्स विथ दी हेल्प ऑफ एन्व्हायरमेंट. मग नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन करण्याची का गरज आहे, तर काही कारणं आपल्याला ऑलरेडी दिलेली आहेत, काही आपल्याला लिहायची आहेत. टू मेंटेन दी बॅलन्स इन नेचर, म्हणजे पर्यावरणामध्ये बॅलन्स मेंटेन करण्यासाठी. त्याचबरोबर टू सॉल्व द नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स. मग जे नॅचरल प्रॉब्लेम्स आहेत, जे आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स आहेत, तर ते सॉल्व करण्यासाठी एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची गरज आहे. त्याचबरोबर टू मेंटेन दी क्लीन पोल्युशन फ्री एअर, वॉटर अँड लँड. आपलं जे सराउंडिंग आहे तर ते क्लीन ठेवणं, पोल्युशन फ्री ठेवणं, पोल्युशन फ्री एअर ठेवणं, वॉटर अँड लँड पोल्युशन फ्री ठेवणं, तर या सगळ्यासाठी गरज आहे. त्याचबरोबर आपली इकोसिस्टीम कन्झर्व करण्यासाठी पण एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनची गरज आहे. नॅचरल रिसोर्सेस कन्झर्व करण्यासाठी, त्याचबरोबर जैवविविधता ठेवण्यासाठी, बायोडायव्हर्सिटीसाठी, तर या सगळ्या गोष्टींसाठी एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनची गरज आहे. सो इथपर्यंत आपण नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन पाहिलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन करणं ही आपल्या सर्वांचीच एक सामाजिक जबाबदारी आहे, हे पाहणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हे टॉपिक समजले असतील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत. आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.